मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात दरवर्षी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादाने करतो. याही वर्षी आता रविवार होता. रविवार गाठून आम्ही निघालो गोंदवल्याला. टू व्हीलरवरच गेलो. टू व्हीलरवरचा प्रवास जरा बरा वाटतो. आणि मग पोचलो आम्ही. पुसेगाव मार्गे गेलो. पुसेगावमध्ये गेल्यावर पहिला आमचा स्टॉप आला तो त्या भगव्या चौकातनं, झेंडा चौकातनं राईट साईडला वडूज रोडला प्रसाद वडापाव सेंटर. या ठिकाणी वडापाव खाल्ल्याशिवाय पुढचा प्रवासच आम्ही कधी केला नाही. आजही नेहमीप्रमाणे थांबलो. त्या ठिकाणी आमचा स्थानिक मित्र पुसेगावचा राहुल जाधव, जो माझा वर्गमित्र होता, एक चांगला मित्र, त्याला अगोदरच बोलवला होता, तो पण आला. चांगला खवय्या, त्याच्यामुळंच मी इथं प्रसाद वडापावची आम्हाला सवय लागली. आणि मग इथला एक चटकदार वडापाव, आम्ही 2-2 वडापाव खाल्ले आणि मग म्हटलं पुढं जायचं. मस्तपैकी वडापावची सगळी चव घेतली. राहुलने स्वतःच पैसे दिले. त्याला म्हटलं मी देतो, पण म्हटलं नाही, मीच देतो. तिथनं आम्हाला नेलं त्यानं कॉफी प्यायला. म्हटलं चला, समोर छान कॉफी मिळते. मग चौकातच तिथं हॉटेल द्वारका आहे, त्या हॉटेलला कॉफी पिलो. थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि कॉफी पिऊन झाले की मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मग पुढं गेल्यानंतर तिथंच पटांगणात थोडंसं पुढं गेले की मुलं खेळत होती. त्यांना बघून बालपण आठवलं. अरे वा, म्हटलं आपण पण पूर्वी असंच रविवारचं दिवस खेळायचो. आणि त्यानंतर आम्ही पोचलो गोंदवल्याला. पार्किंगमधली गर्दी बघून असं वाटलं आज खूप गर्दी असणार आहे, कारण कालच पौर्णिमा झाली होती. पण जसं पुढं गेलो तसं जास्त गर्दी वाटली नाही. आत गेल्यावर एकदम प्रसन्न वाटलं, आनंद वाटला. जसं जसं पुढं जाऊ तसं तसं चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. आणि पुढे गेलो. भक्तांचा उत्साह, भक्तांची गर्दी बघून आमचा पण उत्साह वाढला. गर्दी म्हणावी अशी नव्हती, थोडीफार गर्दी होती. एवढी गर्दी अपेक्षित असतेच. आणि मग आम्ही बघितलं, लाईन थोडीशीच होती. मग सरळ लाईनला गेलो आणि लाईनमध्ये उभं राहिलो. दर्शन रांगेमध्ये उभं राहून दर्शन घ्यायला थांबलो. या ठिकाणी बघा, लाईट गेली होती. जनरेटरची सोय आहे देवस्थानची. त्यानंतर हे आगीपासून संरक्षणासाठीच्या सोयी आहेत. खूप छान सोयी आहेत गोंदवलेमध्ये. लाईनमध्ये आम्ही उभं राहिलो. पाठीमागं लगेच हळूहळू लाईन वाढतच होती. या ठिकाणी बघा, लाईन वाढली आहे. हे त्यांचं ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये सर्व काही तुमच्या शंकांचं निरासन केलं जातं. हे भक्तनिवास आहेत. नव्यानेच आता खूप भक्तनिवास पण बांधलेले आहेत. या ठिकाणी भक्तांना विनामूल्य राहण्याची सोय मोफत असते. खूप चांगली सोय आहे. त्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला. मंदिरात प्रवेश केल्यानंतर तिथलं भक्तिमय वातावरण बघून अतिशय प्रसन्न वाटलं, समाधान वाटलं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीच्या इथं आलं की एक वेगळाच आनंद मिळतो, वेगळंच समाधान मिळतं. महाराजांचा फोटो, भिंतीवर लावलेले काही फोटो, आणि हे या ठिकाणी हे महाराजांचं समाधीस्थळ. इथलं पादुका दर्शन घेतलं आणि खूप समाधान वाटलं. भक्तिभावानं दर्शन घेताना खूप समाधान वाटतं. दरवर्षी आम्ही महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतोच. दर महिन्याला येतो, पण वर्षाची सुरुवात महाराजांच्या आशीर्वादानंच करतो. येणारं नवीन वर्षाचं स्वागत अशा पद्धतीने होतं. हे सेवेकरी अतिशय विनम्र आणि खूप चांगलं काम करतात. इथं लोकांना कोणतीही अडचण येऊन देत नाहीत. तुळशी वृंदावन दर्शन करण्यासाठी मग गेलो. तुळशी वृंदावनाचं दर्शन घेतलं. बरेचसे लोक तिथं दर्शन घेत होते. काही लोक तिथं उभं राहून फोटो पण काढत होते. हे बघा, ही फॅमिली सगळी मिळून फोटो काढत आहेत तिथं. हा श्रींचा अंगारा, श्रींचं तीर्थ या ठिकाणी मिळतं. आम्ही अंगारा घेतला आणि आमच्या कपाळाला लावला आणि मग पुढं गेलो. समाधान. हे बघा, मंदिराचं शिखर खूप छान आहे. देवस्थान
गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला गेले 20 वर्ष नियमित आम्ही जात असतो आहे. दर महिन्याला जात असतो आहे. त्यानंतर महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही गेलो, पण आम्हाला उशीर झाला होता, त्यामुळं महाप्रसाद तिथं बंद झाला होता. त्यामुळं यावेळी महाप्रसाद नाही घेता आला, ही खंत राहिलीच. हे महाराजांच्या धर्मपत्नी यांचं हे मंदिर, तिथलं दर्शन घेतलं आणि मग जपमाळ करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी आम्ही एक अर्धा तास तिथं बसलो आणि जपमाळ केल्या. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. तिथून बाहेर आल्यानंतर मग समाधीस्थळाच्या इथं फोटो काढले मी. थोड्या वेळ बसलो तिथं आवारातच आणि मग परतीच्या प्रवासाला निघालो. जवळ 1-1.5 तास थांबलो होतो तिथं आणि मग परतीच्या प्रवासाला निघालो, कारण आम्हाला पुढं पण प्रवास करायचा होता. पुढे आमची कुलस्वामिनी पिंगळजाई देवी भवानी माता मंदिर, त्या ठिकाणी पण जायचं होतं. 2:30 वाजले होते. गाडी काढली आणि मग थोडंसं म्हटलं जेवण करूया. मग तिथे एका हॉटेलमध्ये गेलो आणि शाकाहारी जेवण, डाळ आणि रोट्या आणि भात असं आम्ही तिथं खाल्लं. तंदूर रोटी आणि डाळ फ्राय आणि राईस असं आम्ही शुद्ध शाकाहारी थोडंसं भोजन केलं आणि मग त्या ठिकाणाहून आम्ही पुढे निघालो पिंगळजाईला. या ठिकाणी बघा रस्त्याचं काम चालू आहे. प्रचंड मोठा रस्ता होतो आहे, सिमेंटचा रस्ता. एकदा हा रस्ता झाला की फार सुंदर प्रवास होणार इथला. पण सरकारनं बरीचशी कामं काढलेली आहेत, चांगली कामं काढलेली आहेत. हे पहा, मंदिराच्या जवळ आम्ही आलो, पिंगळजाई देवी मंदिर, इथेही काम चालू आहे. गाडी सावकाश घेतली, बायको खाली उतरली आणि मग मी पुढं हळूच. आता खडी वगैरे अंतरली आहे, त्यामुळं रस्ता खराब आहे. हळूहळू गाडी तिथून काढली आणि पलीकडच्या बाजूला पार्क केली. मग आज गर्दी जरा कमीच होती, कारण देवीचे वार म्हणजे शुक्रवार मंगळवार यावेळी जास्त गर्दी असते इथं. त्या मानानं आज गर्दी फारच कमी होती आणि दुपारची वेळ पण होती. हा मंदिराचा आवार, मंदिराचं प्रवेशद्वार, त्याच्यासमोरच दीपमाळा आहे. हे नव्यानंच बांधलेलं प्रवेशद्वार आहे. देवस्थाननं पण चांगला खर्च केलेला आहे. सध्या जीर्णोद्धाराचं काम टप्प्याटप्प्यानं चालू आहे. मग इथं ओटी घेतली, ओटी घेऊन मग आतमध्ये गेलो. तुळशी वृंदावन आणि तुळशी वृंदावनाचं दर्शन घेऊन घंटानाद करून परत आम्ही पुढं देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेलो. हे बघा, नव्यानंच वज्रलेप केलेलं आहे, संपूर्ण मंदिर वज्रलेप केलेलं आहे. खूप त्यामुळे शोभा आली आहे मंदिराला. पूर्वी हे दगडाचंच बांधकाम होतं, फक्त त्याला आता पॉलिश आणि कवर करून घेतलेलं आहे. या ठिकाणी चौकटीवर श्री गणेशाचं दर्शन घेऊन आतमध्ये प्रवेश केला. हे पिंगळजाई देवीचं, भवानी मातेचं मनमोहक असं दृश्य. खूप छान सजावट केली होती. बायकोने ओटी भरली देवीची आणि मग आम्ही दर्शन घेतलं.
हे आमची कुलस्वामिनी देवी. आम्ही दर महिन्याला या ठिकाणी येतो. हे बघा मनमोहक असं दृश्य. या इथे दिवटी आहे. या दिवटीचंही दर्शन घेतलं. कवड्याची माळ आणि दिवटी ही परडीचा मान असतो. बाजूलाच हे महादेव मंदिर आहे. महादेव मंदिराचं दर्शन घेतलं. हा नंदी, हा पिंगळजाई देवीच्या मंदिराचा कळस आणि हा आजूबाजूचा परिसर. या ठिकाणी एक जुनी विहीर आहे. रहाट आहे तिला. रहाटाची विहीर. पहिले शेंदून पाणी काढायची बघा पूर्वी. असं या ठिकाणी छान दर्शन, छान. त्यानंतर मग जागोजागी शेतकरी भाजीपाला विकत होते. त्या ठिकाणी एक चांगली भाजीपाला भेटला. मग 2 मेथीच्या पेंड्या, माठाची भाजी, मुळा असं बरंचसं साहित्य खरेदी केलं. घासाघीस बायकोनं थोडीशी केली आणि कमी जास्त करून मग आम्ही घेतलं ते सगळं. बघतोय तर पिशवी बायकोनं बरोबर आणलीच होती. तिला म्हटलं बरं आणली पिशवी आठवणीनं. लाजली ती. बरं असतं बायकांचं मात्र छान असतं हे सगळं. कसं जिथल्या तिथं घेतात. आता ही पिशवी नसती तर किती अडचण झाली असती आमची. पण बायको होती म्हणून हा संसार आहे. ह्यांचा असा स्वभाव आहे म्हणून हा संसार व्यवस्थित सुरळीत चालतो. आम्ही ते सगळं भरलं त्यामध्ये आणि अशा पद्धतीनं भाजी खरेदी करून आलो. मग पुसेगावमध्ये आल्यानंतर मला एक माझ्या घोड्यासाठी फावडं घ्यायचं होतं. ते मागच्या वेळी आम्ही इथं बघितलं होतं. म्हटलं नंतर नेक्स्ट टाईम जाताना घेऊया. मग हे असं लांब दांड्याचं फावडं मला पाहिजे होतं. मग ते घेतलं. थोडंफार कमी जास्त करून. ते शिकलगार म्हणून होते. ते पण चांगले होते स्वभावानं. थोडे पैसे कमी केले मला त्यांनी आणि मग घेतलं. म्हटले मग घोड्यासाठी बाजूला आमच्या भावाकडं नाल पण मिळते. मग आम्ही त्यांच्या बाजूच्या भावाकडं बसलो. थोडंसं नाल बघितली पण त्यांच्याकडं मोठी नाल होती. माझ्या घोड्याचं वय कमी आहे. मला कमी लागणार होती त्यामुळं मग ती नाही घेतली आम्ही. पण म्हटलं ठीक आहे नेक्स्ट टाईम घेऊया. आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. हे बघा लोक रस्त्यावर भाजी विकत आहेत. मग आम्ही माघारी निघालो. मग बायकोला विचारलं कसं झालं आजची ट्रीप. बायको म्हटली छान झाली. म्हटलं समाधानी आहेस का. आता समाधानी आहे. असं नवीन वर्ष बघा चांगलं गेलं. म्हणजे नवीन वर्षाची सुरुवातच चांगली झाली. दरवर्षी आम्ही गेले आता 20 वर्ष झाले. आमची प्रथा हीच आहे. दरवर्षी गोंदवलेकर महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आणि नवीन वर्षाची सुरुवात करायची. जय श्रीराम.